आत्ताची मोठी बातमी येते. शिराळा विधानसभा मतदारसंघातील तिढा अखेर सुटलाय. शिराळा विधानसभेतून सत्यजित देशमुख यांना भाजपमधून उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. अखेर शिराळा विधानसभा मतदारसंघाचा तिढा सुटलाय. सत्यजित देशमुख व सम्राट महाडिक यांच्या नावाची चर्चा होती, मात्र सत्यजित देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय. शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये सम्राट महाडिक व आम्ही दोघे मिळून निवडणूक लढवू, विजयी मिळवू असा विश्वास सत्यजित देशमुख यांनी दाखवलाय. हॅलो. हा, भारतीय भाऊ नमस्ते. एव्हीएन मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पहिलं आपलं अभिनंदन. भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये आपली निवड झाल्याबद्दल. काय सांगाल भाऊ? आता काय आव्हान आहेत आपल्याला? काय सांगाल आता? कमी वेळ आभारी आहे शेट्टी साहेब आपला. भारतीय जनता पक्ष आणखीन महायुतीच्या असणाऱ्या सर्व घटक पक्षांचा संयुक्तिक उमेदवार म्हणून मला घोषणा केल्याबद्दल, उमेदवारी दिल्याबद्दल मी अंतःकरणपूर्वक भारतीय जनता पक्षाचे शीर्ष नेते, देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचं, अमित शहा साहेबांचं, जे पी नड्डा साहेबांचं व तसेच महाराष्ट्राचे आमचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री, आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं, बावनकुळे साहेबांचं आणि ह्यांचा आभार मानतो की त्यांनी माझ्यावरती हा विश्वास ठेवला. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे अध्यक्ष आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आणखीन अजितदादांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी माझ्या उमेदवारीसाठी निश्चितपणे विश्वास दाखवला. ह्या निवडणुकीमध्ये आमच्या ह्या विभागाचे नेते आदरणीय रयत क्रांतीचे प्रमुख सन्माननीय सदाभाऊ खोत आमदार साहेब, त्याचबरोबर आमचे विधानसभा प्रमुख भारतीय जनता पक्षाचे आदरणीय सम्राट बाबा महाडिक साहेब, आदरणीय राहुल दादा महाडिक साहेब, तसेच इथं आमचे सर्वांचे ज्येष्ठ नेते सीबी आप्पा आणि आपल्या आदरणीय खासदार धैर्यशील माने साहेब, आमचे घटक पक्षाचे नेते आणि वारणा उद्योग समूहाचे अध्यक्ष आदरणीय विनय कोरे सावकार, त्याचबरोबर या असणाऱ्या घटक पक्षामध्ये रिपब्लिकन पार्टी आठवले गट असेल, जोगेंद्र कवाडे गट असेल, अन्य असणारे सर्व सहकारी घटक असतील, त्याचबरोबर अतुल बाबा भोसले साहेबांचे आणि आमचे शिराळ्यामधले असणारे सर्व सहकारी, त्यामध्ये प्रामुख्यानं शिंदे सेनेमध्ये सहभागी झालेले आदरणीय भगत नाना नाईक साहेब असतील, आदरणीय रणजित सिंह नाईक साहेब असतील आणि अन्य असणारे सर्व सहकारी, आमचे मंडलाध्यक्ष हनुमंतराव पाटील साहेब असतील, सचिन पाटील वाळवा मंडलचे अध्यक्ष असतील भारतीय जनता पक्ष, या सगळ्यांच्या असणाऱ्या संयुक्त प्रयत्नातून एक अत्यंत दैदिप्यमान अशा पद्धतीचा विजय आम्हाला मिळवायचा आहे. ही लढाई ही झालेलं काम, केलेलं काम, महायुतीनं घेतलेले निर्णय आणि कार्यान्वित केलेले निर्णय, आज लाडकी बहीण योजना असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांची वीज माफीचा विषय असेल, वेगवेगळ्या पातळीवरती सरकारच्या माध्यमातून सर्व संवर्गांना केलेली मदत असेल, ही मदत जर अधिक गतीनं जर पुढच्या काळामध्ये कार्यान्वित करायची असेल तर महायुतीचं सरकार आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्थानापन्न करायला लागेल. आणि ते स्थानापन्न करायचं असेल तर 284 शिराळा विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार जो आहे तो निश्चितपणे भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या असणाऱ्या आपल्या महायुतीचे घटक पक्षांनी अधिकृतरित्या ज्यांना मनोनीत केलेलं आहे त्यांचा आपल्याला विजय करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. 20 तारखेपर्यंत आम्ही ह्या असणाऱ्या आमच्या कार्यामध्ये राहू, सर्व सहकारी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन, आणि 23 तारखेला महायुती सरकार भक्कमपणे स्थानापन्न करण्यासाठी शिराळा विधानसभा मतदारसंघातून घवघवीत यश कार्यकर्त्यांच्या जनतेच्या बळावरती मिळवू. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, अहंकाराचा बिमोड करणे आणि सर्वसामान्य माणसाच्या मनाचा ठाव घेणारं परत एकदा पुनर्नेतृत्व तयार करणे, अशा पद्धतीचा आमच्या सगळ्यांचा हा लढा असणार आहे. भाऊ, आपलं अर्धभरणीची तारीख कशी असणार का? तो प्रोग्राम कसा आखलाय आपण? आता आम्ही परवा दिवशी विधानसभा प्रमुख आदरणीय सम्राट बाबा महाडिक आणि आम्ही बसून त्या संदर्भातली आखणी केली होती. 28 तारखेला अर्ज भरणीच्या संदर्भातला आमचा निर्णय झालेला आहे आणि 28 तारखेला आम्ही अर्ज भरणीचा
रॅलीचा कार्यक्रम तिथं सकाळी 10 वाजता रॅलीनं आम्ही अंबाबाई मंदिरापासून सुरू करणार आहे आणि त्यानंतर परत अर्ज भरून संभाजी महाराजांचं जिथं एक शौर्य स्मारक आपण उद्याच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून करणार आहोत. त्या शौर्य स्मारकाच्या शेजारी असणाऱ्या पटांगणामध्ये आपण हा असणारा आपल्या रॅलीची सांगता आपण करणार आहे आणि तिथं आपली जाहीर सभा होणार आहे. ओके भाऊ, शेवटचा प्रश्न. जशी आपल्याला आता उमेदवारी विधानसभेसाठी शहराच्या थोडासा उशीर किंवा रशिके सुरू होता, मग त्यामध्ये आता कुठं बंडाळी किंवा नाराजीचा सूर उमटणार का? आता इस्लामपूरमध्ये उमटलाय, तसा इथं उमटणार का? आमच्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं चांगला ताळमेळ आहे. विधानसभा प्रमुख आदरणीय सम्राट बाबा महाडिक आणि मी लोकसभा प्रमुख असताना आम्ही दोघांनी खूप चांगल्या पद्धतीनं एकमेकांशी समन्वय आज मितीपर्यंत साधलाय. आम्ही सातत्यानं बैठका घेतलेल्या आहेत. आमचे दोन म्हणजे मधल्या काळामध्ये विजय देशमुख म्हणून आमचे निरीक्षक आले होते, त्यांच्यासमोर सुद्धा आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एकमुखाने सांगितलं होतं की जो सरकार म्हणजे पक्षाचं शीर्ष नेतृत्व आणि राज्याचं नेतृत्व निर्णय घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल. आणि त्याचबरोबर मधल्या काळामध्ये आमचे दुसरे निरीक्षक आदरणीय जामवाल साहेब आणि रघुनाथ कुलकर्णी साहेब आले होते. त्यांच्या असणाऱ्या सांगण्यावरनं सुद्धा आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं होतं की पक्षाचा निर्णय आम्हाला शिरोधार्य असेल, पक्ष आम्हाला प्रथम आहे आणि आम्हाला कोणत्याही परिस्थितीत पक्षाचे संघटन बळकट करायचं आहे. एक विधानसभेचा प्रतिनिधी देऊन महायुतीचं सरकार परत एकदा स्थानापन्न करायचंय. आमची बांधिलकी जी आहे ती सर्वसामान्य जनतेच्या असणाऱ्या सर्वांगीण हिताची आहे, ती गती टिकवण्याची आहे आणि त्यामुळे मला वाटत नाही अशा पद्धतीची कुठलीही आमच्यामध्ये कुठल्याही समन्वयाचा अभाव होईल. सम्राट बाबांनी आपण आता एकत्रित हातात हात घालून पुढची विधानसभा पार पाडणार आहात. निश्चितपणे आमच्या दोघांच्या मध्ये तशा पद्धतीचा समन्वय आणि ताळमेळ आहे आणि निश्चितपणे मी माझ्या असणाऱ्या सगळ्या समन्वयाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही दोघं जण हातात हात घालून आज मितीपर्यंत काम करतोय आणि उद्या सुद्धा मला खात्री आहे की पक्षाच्या असणाऱ्या व्यापक उद्याच्या भवितव्यासाठी निश्चित ते सुद्धा या आपल्या असणाऱ्या आमच्या दोघांच्या संयुक्तिक निर्णयाशी ठाम राहतील. देशमुख साहेबांच्या भाऊ आतापर्यंतच्या केलेल्या जनसेवेचं हा भाजपनं सन्मान केला असं म्हणायचं नाही. एक आहे की भारतीय जनता पक्ष हा शब्द पाळणारा पक्ष आहे हे मी अनेक वेळा आमच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांना सांगत होतो आणि भारतीय जनता पक्ष हा केडर बेस्ड पक्ष आहे आणि या पक्षाच्या माध्यमातून काम करणारे किंवा कामाच्यासाठी संघटनेच्यासाठी सातत्यानं प्रोत्साहन देऊन समाजामध्ये कार्यरत असणारी जी मंडळी आहेत त्यांना सातत्यानं सहयोग करण्याच्या संदर्भातला त्यांचा अग्रक्रम असतो आणि त्या माध्यमातून मी गेली 5 वर्ष अव्याहतपणे पक्षाच्या मागच्या वेळेस सुद्धा आदरणीय शिवाजीराव नाईक साहेब ज्यावेळेस आपले विधानसभेचे उमेदवार होते त्यावेळेस सुद्धा मी खूप चांगल्या पद्धतीनं अखंडपणे त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभारलो होतो. नंतरच्या काळामध्ये सुद्धा ज्या काही निवडणुका झाल्या, मग संग्रामसिंग देशमुखांची विधान परिषदेची निवडणूक असेल किंवा त्यानंतर त्याच्या अगोदर असणारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवडणूक असेल, आमच्या जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा मी दिल्यानंतर आमची जिल्हा परिषद सदस्याची निवडणूक बिनविरोध भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर करण्याच्या संदर्भातला आमचा सगळ्यांचा प्रामाणिक प्रयत्न असेल. तद्वत नंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने पुरस्कृत केलेल्या पॅनेलमध्ये उभा राहून त्यामध्ये सुद्धा निर्वाचित होऊन पक्षाच्या माध्यमातून सहकार्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा सहकारातल्या कार्यकर्त्यांना मदत करण्याच्या संदर्भातला प्रयत्न असेल. हे सगळे जे असणारे आमचे प्रयत्न आहेत त्याची निश्चितपणे बारकाईनं पाहणी पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने केलेली आहे आणि मी सुद्धा 27 ते 30 वर्ष जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या असणाऱ्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सातत्यानं समाजाच्या सर्व घटकांशी संपर्कात असल्यामुळं सर्व स्तरातील घटकांशी माझा संवाद असल्यामुळं तो असणारा माझा व्यापक अशा पद्धतीचा जो प्रशासकीय अनुभव आहे त्याची सुद्धा नोंद पक्षानं ह्या निवडणुकीच्या माध्यमातून मला अधिकृत उमेदवारी देऊन घेतलेली आहे असं म्हणलं तर काय चुकीचं ठरणार. ओके धन्यवाद भाऊ. एव्हीएन मराठी सपोर्ट